हाय मित्रांनो, माझं नाव बंटीराज मदने. मी सध्या पुणे मेट्रोमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. आणि विपश्यना प्रोग्रामबद्दल माझ्या भावाकडून मला आयडिया भेटली आणि तो बोलला की करायला पाहिजे, कारण मी जॉबबरोबरच UPSCची सुद्धा तयारी करतो. तर मग त्याने सांगितल्यानंतर मी आणि माझा रूममेट निलेश धैपळे दोघांनी मिळून आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि 10 दिवसाचा विपश्यना कोर्स जॉईन केला. आता जसं पूर्ण तुम्हाला परिसर दाखवला, तर परिसरानंतर जी गोष्ट राहते ती माझा इथला अनुभव. तर मी हेच सांगू इच्छित आहे की आयुष्यामध्ये जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढं लवकर एकदा तरी विपश्यना केली पाहिजे. कारण इथे तुम्हाला स्वतःबद्दल आणि स्वतःमधल्या विकारांना कसं दूर करून फोकस कसं वाढवायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं आहे, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःमध्ये जास्त बघायचं रादर दॅन आपण बाहेरच्या लोकांमध्ये चुका किंवा दुर्गुण शोधतो. त्यापेक्षा तुम्ही स्वतःला इव्हॉल्व करून कसं सगळ्या गोष्टींबाबत तटस्थ भाव किंवा स्थितप्रज्ञ भाव स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता, आणि जो की पुढील आयुष्य जगण्यासाठी मला हेल्प करेल याची मला खात्री आहे. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश धैपळे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी विपश्यनाचा 27 एप्रिल ते 7 मे या कोर्ससाठी रजिस्टर केलं होतं. आज विपश्यनेचा 10वा दिवस आहे, तर मी माझे अनुभव व्यक्त करू इच्छितो. तर मागच्या 9 दिवसामध्ये दररोज किमान 8 तास आम्ही साधना केलेली आहे, आणि ही साधना मुख्यतः आनापाना मेडिटेशन आणि विपश्यना मेडिटेशन यावर आधारित आहे. पहिले 3 दिवस आनापाना मेडिटेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला श्वासावर नियंत्रण करायला शिकवतात, तुमचं पूर्ण मन श्वासावर केंद्रित करायला शिकवतात. आणि त्यानंतर विपश्यना मेडिटेशन, ज्यामध्ये तुमच्या पूर्ण शरीरामधील संवेदनांवर मनांना घुमवायला शिकवतात आणि त्याप्रती समतेचा भाव टाकून बघायला शिकवतात. या पूर्ण मेडिटेटिव्ह प्रोसेसमध्ये तुम्हाला जो फायदा होतो तो आहे तुमच्या मनाला, जेव्हाही ते तुमचं मन एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होतं, दुसरीकडे राहतं, त्याला पुन्हा ओढून साधनेवर आणणं, तर तुमच्या मनाला नियंत्रित करण्यामध्ये फायदा होतो, आणि कंटिन्युअसली बसून राहण्यामुळे तुमचं मनोबलही वाढतं. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, माझं नाव आकाश गायकवाड आहे. मी पुणेमध्ये राहत आहे आणि सध्या BCom पासआउट आहे. मी विपश्यना साधनेची ओळख मला माझ्या भावाने करून दिली. विपश्यना साधना मागे इथं येण्याचा उद्देश होता की साधना करून आपल्याला आपल्या स्वतःतले व्यक्तिमत्वाचे जे अवगुण असतील, गुण असतील, त्याची ओळख मिळते आणि त्याला सुधारण्याचा